व्यासपीठावर विराजमान झालेले सर्व आदरणीय मान्यवर सर्वांना नमस्कार। माझे नाव स्वराज बाळासाहेब बोडके। मी इयत्ता 4थी शिकतो। जगाच्या पाठीवर ज्या देशाचा एक वेगळाच नावलौकिक होता, ज्याची एक वेगळीच ओळख होती, ज्याचा दैदिप्यमान इतिहास अख्ख्या जगाला वेगळी दिशा देतो, त्या भारत देशाचा मी रहिवासी आहे याचा मला नक्कीच अभिमान वाटतो। आज मी तुमच्या समोर विषय घेऊन येत आहे माझा भारत। माझा भारत, ईस्ट और वेस्ट, इंडिया इज द बेस्ट असं म्हटलं जातं। ते उगाच नाही, या देशानं जगाला खूप काही दिलेलं आहे। मग ते जुन्या काळातील थोर गणितज्ञ भास्कराचार्य असू द्या अथवा आर्यभट्ट असू द्या, की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद अख्ख्या जगाला दाखवून दिली, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असू द्या, की ज्यांच्या काळात सूर्य कधी अस्ताला गेला नाही, म्हणजेच सूर्य कधी मावळला नाही। अशा जगभर पसरलेल्या इंग्रजांना कोणत्याही शस्त्र न हाती घेता केवळ अहिंसेच्या आणि आंदोलनाच्या बळावर भारत देश स्वतंत्र करून देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी असू द्या, की जगाच्या पाठीवर सर्वात मोठी लोकशाही लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, की मुलींना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असू द्या, की ज्याला क्रिकेटचा देव समजला जातो तो आमचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर असू द्या, की ज्यांनी आपल्या गाण्याच्या आणि सुमधुर आवाजाच्या बळावर जगाच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या गान सम्राज्ञी लता मंगेशकर असू द्या, या सर्वांनीच आपला भारत देश जगात ताठ मानेने उभा केला आहे। किती महानता सांगणारे भारत देशाची, एकीकडे सह्याद्री कडा तर दुसरीकडे हिमालय पर्वत, एकीकडे बंगालचा उपसागर तर दुसरीकडे हिमालय पर्वत, तर जम्मू काश्मीरचे निसर्ग सौंदर्य तर काही औरच। 21व्या शतकामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान 3 यशस्वीरित्या उतरवणारे भारत देश हा जगातील एकमेव राष्ट्र ठरले आहे। ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे। वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक फार पूर्वीच्या काळापासून भारत देशात गुण्या गोविंदाने एकत्र नांदत आहेत। जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये भारत देशातील बुद्धिमान युवा वर्ग आपल्या बुद्धीच्या बळावर यशस्वी वाटचाल करत आहेत। किती महान आणि अभिमानास्पद गोष्टी सांगणारी या देशाबद्दल। जगातील सर्वात मोठी लोकशाही असणारा हा भारत देश आजही आपली वेगळी ओळख निर्माण करून जगात ताठ मानेने उभा आहे। म्हणून तर आम्ही अभिमानाने म्हणतो, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा। कृषी प्रधान असणारा हा भारत देश वेगवेगळ्या उद्योगधंद्यामध्ये आणि माहिती तंत्रज्ञानामध्येही काही कमी नाही, हे आम्ही चंद्रयान 3च्या रूपाने दाखवून दिलेले आहे। वर्षभर आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे आणि पंथांचे सण आम्ही उत्साहाने साजरे करतो। ही सुद्धा अभिमानाची बाब असली तरी आता कुठेतरी जाणू लागले आहे की खरंच या देशामध्ये पहिल्यासारखी एकात्मता आणि धार्मिक जाती असं लोक टिकून आहे का? ज्या देशामध्ये पहिले स्त्रीला माता जननी लक्ष्मी म्हणून पूजले जाते, त्या देशामध्ये त्यांच्यावर मुलींना भर रस्त्यावर जाळले जातात, त्यांच्यावर ऍसिड फेकले जातात किंवा त्यांच्यावर अत्याचार केला जातो। तेव्हा खरंच असं वाटतं की या देशामध्ये स्त्री सुरक्षित राहिलेली आहे का? आज या भारत मातेला, अर्थातच या भारत देशाला गरज आहे ते आपल्या निस्वार्थी आणि इमानदार देशभक्त पुत्रांची। तिला जर वाचवायचं असेल तर आपल्या सर्वांनाच तशी भूमिका घ्यावी लागेल। याबाबत मी एवढेच म्हणे की देखो वीर जवानों, अपने खून पे ये इल्जाम ना है। देखो वीर जवानों, अपने खून पे ये इल्जाम ना है। माँ न कहे वक्त पड़ा तो मेरे बेटे काम ना है, माँ न कहे वक्त पड़ा तो मेरे बेटे काम ना है। जरी आजची परिस्थिती बिघडल्यासारखी वाटत असेल तरी ती आपण वेळीच थांबवली पाहिजे आणि आपण सर्व ती थांबवू शकतो। फक्त गरज आहे ती आपल्या सर्वांच्या सकारात्मक मानसिकतेची। जाता मी एवढेच म्हणेन की हे वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जात को लुटा देंगे हम। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।